एकाला दोन मुलं जरी पोटी असली तरी त्यांचा काही उपयोग नसतो आणि म्हणून या ठिकाणी शाहीर सांगतात बाबाजींच्यासारखं एखादं नेतृत्व असं उदयास यावं, असं जन्माला यावं आणि समाजाचा उन्नती व्हावी, गावाची उन्नती व्हावी, देशाची उन्नती व्हावी. इतकं महान नेतृत्व आज आपल्यापासून वंचित राहत होतं ते अनेक कार्यांच्या माध्यमातून आपल्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खरोखर अशा पद्धतीची जर विचारशैली मांडणारी लोक आमच्याकडे असतील, असं नेतृत्व आम्हाला मिळत असेल तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसाने त्याचा स्वीकार करण्यास काही हरकत नाही. कारण आम्हा शाहिरांना त्यांचा गुणगौरव करण्याची संधी मिळावी हे आमचं परम भाग्य आहे. आणि म्हणून शाहीर काय सांगतात, फार मोठी ताकद त्यांच्या बोलण्यामध्ये होती. तरुणांच्या मध्ये चेतना शक्ती निर्माण करण्याचं धैर्य आणि धाडस देण्याचं काम बाबाजींच्या वाणीतून होत होतं. आजपर्यंत अशी वाणी ऐकायला देखील मिळत नव्हती, कारण सामान्य माणसाची जाळ सोडण्याचं काम बाबाजींनी केलं. खरोखर या ठिकाणी अभिमान वाटावा इतकं गोड कौतुक. आणि म्हणून हिरण्यकशिपू राजाच्या पोटी प्रल्हादासारखा मुलगा जन्माला येणं, नावारूपाला येणं, असा मुलगा प्रत्येक आई वडिलांच्या पोटी यावा आणि ज्यानं समाजाची उन्नती करावी, समाजाची प्रगती घडवावी, देशाची उन्नती करावी, असं महान नेतृत्व आज या ठिकाणी पाहायला मिळालं. ते म्हणजे संताजी बाबा घोरपडे. बरोबर आज या ठिकाणी एक विचित्र प्रकार काहीतरी वेगळं पण पाहायला मिळत आहे. आणि म्हणून शाहीर काय सांगतात,
असा